तुम्ही घाबरताय का की मला लिहिता येईल का नाही. आता मी अजून थोडं जास्त बोलतोय, आय नो. याच्या पुढचा प्रश्न आहे की तुम्ही लिहायला घाबरताय. एक्झॅक्टली. सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे की लिहायचं कसं. लिहायचं सवयच कसं नाही. एक्झॅक्टली. लिहायचं काय. थोडा मी मोनोलॉग दिले यावरती. लिहायला आपण घाबरतो का? आपण 10वी पर्यंत लिहून आलो. आपण 10वी पर्यंत फक्त ऑब्जेक्टिव्ह थोडीच लिहिले, लिहून आलो, राईट. आता आपण काय केलंय की आपण आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणतरी जज करतंय आणि जज करेल कुणीतरी म्हणून आपण आयडियल करतो की मी लिहिलं तर आयडियलच लिहिणारच नाही. आयुष्य असं नाहीये. मी नेहमी सांगतो की देर आर 2 थिंग्स. वन इज परफेक्शन, अनदर इज एक्सलन्स. म्हणजे डिफरन्स काय आहे? परफेक्शन हे आपले आनंद नाडकर्णी सांगतात, आपल्यात नाही जात. मागच्या महिन्यातच त्यांचं हे झालं. परफेक्शन ना एक लिमिटमध्ये, की फॉर एक्झाम्पल हा शॉट असा खेळला तर हा परफेक्ट होतो. एक्सलन्स म्हणजे काय? ओपन आहे. तुम्ही जे कराल ते उत्तमाकडे जाईल, एक्सलंट होणार आहे. आन्सरमध्ये तुम्ही ट्राय टू गो एक्सलंट, इम्प्रूव्ह करत राहा. आत्तापासून तुम्ही सुरुवात काय करा की मी तुम्हाला एक विषय देतो, मी एक विषय घ्या, दररोज एक विषय घ्यायचा. आज एक सिंपल विषय घ्या. कुठला विषय असेल आज? की पुण्यातली नदी प्रदूषित आहे, हा विषय घेतला. त्यावर तुम्ही आज काय लिहा की मी ह्याचे 5 कारणं आज लिहिन पेपरवरती. तुम्ही 5 कारणं शोधा. तुम्हाला लक्षात येणार पहिल्या दिवशी, आठवणारच नाही, एकच आठवेल की का प्रदूषित आहे, कारण का सगळं ड्रेनेज वॉटर त्यामध्ये चाललंय असं म्हणता येईल. डायरेक्ट हे नाही. उद्या लक्षात की नाही यार, ह्याला अजून पण कारणं आहेत. लोकांचं बिहेवियरचं पण कारण आहे ना, ते उद्या लिहा त्यामध्ये की लोक कचरा त्यात टाकून देतात. तिसरं कारण काय अजून की गव्हर्नमेंटचं काहीतरी चुकतंय. नदी स्वच्छतेसाठी कर्मचारीच नाही, जे कर्मचारी ते अवेलेबल नाही आहेत, जागा रिक्त आहेत. तिसरं कारण आहे. कुठे अजून कुठेतरी काय नॅचरल कारण आहे, रिझन आहे. पाऊस कमी पडत राहणार आहे, त्यामुळे पाणी सोडता येत नाही, नॅचरल फ्लो कमी होत चालला म्हणून वाढत चाललंय. इकॉलॉजिकल रिझन लिहा. त्यामध्ये इकॉलॉजिकली कुठली तरी फंगाय अलगाय वाढते, ते वेगळं गवत आलंय त्यामुळे वाढते. नाऊ हे तुम्ही उतरायला स्टार्ट करा. विचार जे डोक्यात येत आहेत तर आपण म्हणतो ब्रेन स्टॉर्मिंग. नाऊ इट इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग स्टार्टिंग आन्सर रायटिंग. नॉट ओनली आन्सर रायटिंग, स्टार्टिंग एनी रिपोर्ट रायटिंग. आज मी तुम्हाला विचारलं, तुम्ही जस्ट इमॅजिन की तुम्ही एक गव्हर्नमेंटच्या एका डिपार्टमेंटला मध्ये आहात, कृषी अधिकारी आपण तुम्हाला म्हणूयात. मी तुम्हाला आज विचारलं की मला तुमच्या एरियामधल्या खतांचा जो प्रश्न आहे त्यावरती मला एक रिपोर्ट लिहा. तुम्ही काय कराल त्यावरती आत्तापासून विचार ब्रेन स्टॉर्मिंग स्टार्ट कराल की काय काय आहे. एक तर पहिला काय असणार आहे, खतं कुठली कुठली माझ्या एरियात आहेत. तुम्ही त्यापर्यंत डिव्हाइड कराल. नॅचरल जे आहेत खतं म्हणजे शेणखत, कोंबडी खत वगैरे वगैरे. रासायनिक खतं ज्यामध्ये युरिया, DAP वगैरे वगैरे. नंतर विचार करेल की ती खतं सॉइल टेस्टिंग करून दिली ती कशीच टाकली होती. दुसरा प्रश्न विचार केला, ब्रेन स्टॉर्मिंग. तिसरा प्रश्न काय आहे की त्या खतांची किंमत, शेतकऱ्यांनी ती खतं घेताना कर्ज काढून खतं घेतली किंवा त्याकडे आधी पैसे होते. तिसरा प्रश्न, ही खतं इंडियामध्ये तयार झाली की आपण इम्पोर्ट करून आणली. तुम्ही काय करताय? फक्त ब्रेन स्टॉर्मिंग करताय, त्यावर तुम्ही काय करत नाही. मग तुम्ही लिहायला स्टार्ट कराल की माझ्या एरियातले खतांचे प्रश्न. पहिला खत अवेलेबल आहेत का, उपलब्धता, कुठले कुठले खतं उपलब्ध आहेत. तुम्ही काय करताय? विचार करताय फक्त. सेम फॉर तुमच्या एरियात खतं कमी का पडली, रिझन्स. तुम्ही परत ब्रेन स्टॉर्मिंग करायला सुरुवात केली की पहिली खत साठेबाजी झाली, दुसरा मोठ्या शेतकऱ्यांनाच खतं दिली गेली, तिसरा करप्शन झालं, चौथा सर वार सुरू झाले, आमच्यात खतं इम्पोर्टच नाही झाली अजून, DAP अडकलंय कुठेतरी बाहेर, युरिया स्टेट ऑफ हॉर्मोज मध्ये अडकलाय. 5वं रिझन झालं. तुम्ही काय केलं? फक्त विचार केला. नाऊ तुम्ही आता ते पॉईंटमध्ये लिहिलं. पॉईंट नंबर 1 पॉलिटिकल रिझन्स, पॉईंट नंबर 2 सोशल रिझन्स, त्यामध्ये हे शेतकऱ्यांना माहित नाही खतं कुठे घ्यायचे. पॉईंट नंबर 3 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर, करप्शन झाले, साठेबाजी झाली. पॉईंट नंबर 4 इंटरनॅशनल रिझन बिकॉज ऑफ सुएज कॉनाल वर आता स्टेट ऑफ हॉर्मोज इश्यू, खतं येत नाही येत. तुमचा रिपोर्ट. मग ॲज अ अधिकारी मला तुम्ही सोल्युशन सांगा. तुमचं काम आहे ना ते. तुम्ही परत विचार करायला सुरुवात केली काय सोल्युशन्स आहेत. आता मी पहिलं सोल्युशन काय देईल, जे अवेलेबल आहे ते सांगा, कारण मी अधिकारी आहे ना. बरोबर. शेतकऱ्याला म्हणू शकत नाही तुम्ही एक काम करा, 2 वर्ष थांबा, 2 वर्षांनी खत येईल असं नाही म्हणू शकत ना. तुमच्याकडे अवेलेबल काय आहे आता, त्यामुळे शेणखत आहे ते करा, तुमच्याकडे जीवामृत आहे ते टाका, तुम्ही कोंबडी खत आहे ते टाका. ठीक आहे, पुढे आपण अजून एक काम करू, सॉइल टेस्ट करून खतं टाकूत म्हणजे आपल्याला खत कमी लागेल. बरोबर. तुमचा पुढचा पॉईंट आला की सायंटिफिक बेस्ड अप्रोच आफ्टर सॉइल टेस्टिंग. तिसरा अप्रोच काय आहे, तुम्ही कडक कारवाई करायला सुरुवात करा, साठेबाजी बाहेर संपवा. हे झाले तुमचे 4 पॉईंट. तुम्ही काय केलं आता, तुमचा एक प्रश्न होता तुमच्या एरियातल्या खतांचे प्रश्न. तुम्ही काय सांगितलं, खतं कुठली होती, खतं कमी का आहेत एरियामध्ये, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करेल. नाउ दिस इज द 15 मार्कर क्वेश्चन फॉर द UPSC और MPSC. नाउ तुम्ही हे ब्रेन स्टॉर्मिंग विचार करायला सुरुवात केलं आणि तुम्ही पेपर उतरायला सुरुवात केलं की आपोआप तुम्हाला कळेल की ठीक आहे आज मला लिहिता आलं. पण अगोदर प्रत्येकाच्या ह्याच्या अगोदर 15 मिनिट वगैरे करायचं. आता ह्या पुढे अजून एक मी प्रॅक्टिस सांगेल की कसं करायचं आहे. त्यासाठी बेस्ट सोर्स काय असेल ना, आता बेस्ट अँड ओनली सोर्स मी सांगेल, तुम्ही न्यूजपेपर घेऊन बसा.
कुठलाही. तुमची इंग्लिश चांगली तर इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू थोडे चांगले मानतो आपण. पुढचा सोर्स असतो मराठीमध्ये मटा आहे, लोकसत्ता आहे, किंवा जो आवडेल तो. काही नाही आवडलं तर न्यूज चॅनल किंवा जो आवडेल तो. फक्त पॉलिटिकल बातम्या नको, कारण ते रिपीट होतं. तोही इम्पॉर्टंट पार्ट आहे, पण मॅक्झिमम पार्ट तोच येतोय. पॉलिटिकल हा तिकडे गेला तो नाही. प्रत्येक काय करायचं, सिलेबस पॉईंट घेऊन बसायचे साईडला. आणि हे तुम्ही सगळ्यासाठी परत UPSC साठी पण सांगेल आता ज्यांचे आहे त्यासाठी. सिलेबस पॉईंट सगळे सोबत चिटकवायचे तुमच्या डेस्कच्या समोर. तुम्ही एक न्यूज घ्यायची. आपण एक न्यूज घेऊयात आता की पुण्यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला खराब दारू पिल्यामुळे. ही न्यूज आहे. तुम्ही काय करा, ती न्यूज आहे ना GS तुमच्या टॉपिकला कनेक्ट करा की कुठल्या पार्टला तुमच्या कनेक्ट होते. GS 1, 2, 3 मधले जे आपले टॉपिक आहेत, सोसायटी, गव्हर्नन्स, जॉग्राफी, हिस्ट्री, त्यामध्ये इथिक्स, इकॉनॉमी, त्या पॉईंटला कनेक्ट करा ती न्यूज. त्या पॉईंटचे पूर्ण पॉईंट वाचा. मग तो आपण आता ही न्यूज आहे ना आपण कनेक्ट करूयात गव्हर्नन्सच्या क्वेश्चनला. कुठेतरी गव्हर्नन्सचा फेल्युअर आहे म्हणून असं झालं. आता ह्या तुम्ही काय करा की प्रश्नाचा विचार करा की का झाला बरं हा प्रश्न, पहिला प्रश्न. मग तेव्हा तुम्ही उत्तर तिथेच विचार करायला सुरुवात करा, का बरं आपल्यामध्ये असं होत आहे. म्हणजे आज लोक दारू पिल्यामुळे मेले, उद्या कुठेतरी लोक खराब अन्न खाल्ल्यामुळे मरतील, खराब पेढा दिला, भेसळ झाली म्हणून मरतील, उद्या कुठेतरी गव्हर्नमेंटच्या जे PDS मध्ये खराब धान्य आलं म्हणून मरतील, मिड डे मीलमध्ये कुठेतरी खराब दही वापरलं, दूध वापरलं म्हणून मरतील. राईट. तुमचा गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. मग का होतंय, कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर विचार करायला सुरुवात करा. आणि मग कुठल्या तरी पुस्तकात रेफरन्स करा की काय आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम इंडियामध्ये. तुम्हाला ते अवेलेबल मिळून जाईल कुठे GS2च्या पार्टमध्ये. ते उत्तरात लिहून काढा. तुम्ही त्या पेपरमध्येच विचार करून ठेवलाय, म्हणजे यू नो द कंटेक्स्ट काय. आता पेपरमध्ये म्हणजे एक्झाममध्ये हा क्वेश्चन येईल तर तुमच्या लक्षात आहे प्रश्न का आला. यू हॅव कंटेक्स्ट. नाऊ आपण पुढच्या टर्मकडे जातो उत्तराच्या, आन्सर रायटिंगच्या. देर आर 2 थिंग्स. वन इज कंटेक्स्ट, सेकंड इज कन्सेप्ट. कन्सेप्ट क्लिअर झाला तुमच्या गव्हर्नन्समधून, तुमचा कंटेक्स्ट क्लिअर झाला तुमच्या न्यूजपेपरमधून. तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग केली, तुम्हाला जे रिझन माहिती. आता तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे, पुढे काय करता येईल ते. लोक म्हणतात की सर वेगळ्या केस स्टडीज विचारतात लोक आणि डिफिकल्ट आम्ही कसं बनवू वगैरे. माझं ते सांगेल की मी कधीच हँडसम किंवा असतात ना त्या एकदम हाय लेवलच्या केस स्टडी बनवल्या नाहीत. माझा खूप विश्वास आहे की मला गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं आहे तर मला माझ्या लोकल सोसायटीमधल्याच केस स्टडी वापरता येतील. तर मग फॉर एक्झाम्पल दारूवरचा क्वेश्चन येतोय, तर मला लोकल ज्या न्यूजपेपर आहेत की बा ह्या गावात महिलांनी आंदोलन केलं आणि दारूबंदी झाली, त्या गावाचं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हिवरे बाजारचं बेस्ट एक्झाम्पल आहे की तिथे लोकांच्या पार्टिसिपेशन मधून काम चांगले केले, केस स्टडी झाली. शाळा खराब आहेत आपल्यामध्ये, एज्युकेशन सिस्टीमचं मॉडेलच खराब झाले असं म्हणतो. डिस्ले सर सोलापूर आहे मॉडेल, केस स्टडी करा स्टार की बॉक्समध्ये लिहा की बेस्ट केस स्टडी, अशी तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता. तुम्ही हेल्थचा इश्यू झालाय, बाबा आमटेंचं केस एक्झाम्पल बेस्ट आहे, अभय बंगांचं एक्झाम्पल आहे. अजून आता प्रकाश आमटे त्यांचं एवढं मोठं काम चाललेलं आहे. कोणातरी डॉक्टर आरोळेंचं जामखेडमध्ये काम चाललं होतं, ते चांगलं झालं केस स्टडी. म्हणजे तुम्ही आजूबाजूलाच बघतायत ना, ते फक्त तुम्ही कंटेक्स्ट तयार केलाय का. आत्ता इश्यू काय होतं की लोकांचं की सर क्वेश्चन कुठून आला ते कळलंच नाही आम्हाला, आणि लोकांना कंटेक्स्ट नाही कळला म्हणून लोकांना काय लिहायचं ते कळत नाही. 5W1H म्हणतो त्याला. आधी तुम्ही प्रत्येक विषयाला असं लावून बघितलंय का 5W1H प्रत्येक न्यूजला, आणि हे 1-1.5 तास लागेल. आता अजून एक सांगतो मला मी की डेलिमिटेशन कमिशनवर चाललंय. आपण खूप ऐकतो की विरोध केला पॉलिटिकल पार्टीजनी की खासदारांची संख्या वाढणार आहे वगैरे वगैरे. आता हा तुम्हाला सगळ्याला एकदम डिटेल माहिती आहे. तुम्हाला हे पण माहिती की पॉलिटिक्सचा हा सिलेबस पॉईंट आहे आपला. आपला अमेंडमेंट होणार आहे कुठेतरी 52nd मध्ये किंवा 91st मध्ये किंवा अजून 1000 अमेंडमेंट मध्ये असतील कुठल्या तरी. अमेंडमेंट क्वेश्चन येणार आहे. सगळे अमेंडमेंट पाठ करायची गरज आहे का नाही, कारण का कंटेक्स्ट मध्ये कुठलं चाललंय, हे चाललंय डेलिमिटेशन वाला. तुमच्याकडे न्यूजमध्ये आर्टिकल येत आहेत की का विरोध करतायत राज्य सगळे, कारण साऊथमध्ये वरती नॉर्थमध्ये डिवाइड होतोय. तुम्ही त्यावर प्रश्न बनवा तिथे की गरजेचं आहे का, आहे तर का. न्यूजपेपर वाचा, पॉईंट बनवा. इम्प्लिमेंट केले तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय पडतील, ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट रफ पेपरमध्ये लिहून काढा. निगेटिव्ह इम्पॅक्ट काय पडतील, रफ पेपरवरती लिहून काढा. मग वे फॉरवर्ड काय आहे, कुठेतरी मिडल पाथ शोधला पाहिजे ना. यू आर सिव्हिल सर्वंट, आपण काय डायरेक्टली डिक्टेटर नाही की भाई करून टाका असं नाही ना, मिडल पाथ शोधा. तर हे सगळं तुम्हाला न्यूजपेपर प्रॅक्टिसमधून येईल. डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही न्यूजपेपरला तुमच्या सिलेबस पॉईंट सोबत कनेक्ट करताय, तर तुम्ही क्वेश्चन स्वतः बनवतायत. त्या पर्टिक्युलर कंटेक्स्टला 5W1H क्वेश्चन जे व्हाट, वेअर, व्हेन, हाऊ बनता, त्या क्वेश्चनवर काम करताय आणि तुम्ही त्यावर उत्तर बनवताय. सिम्पल. मी म्हणतो की माझा असा स्वतःचा एक्सपेरिमेंट आहे. लोक म्हणतात की तुम्ही रिव्हिजन किती केली मेन्ससाठी. मी नेहमी सांगतो की मी फक्त ज्या फॅक्ट आणि डेफिनेशन रिव्हिजन करून गेलो. माझे डेली रिव्हिजन पॉईंटची हे न्यूजपेपरमध्ये होत जाते. म्हणजे दररोज मला तेच कळतंय.
म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आजही जे बोलतो मी काल न्यूजपेपर वाचला त्यावर मला लक्षात आहे आज पॉईंट काय चालले ते. मी काल दिल्लीमध्ये एक आग लागली. सगळ्याला माहिती की 21 लोक त्यामध्ये ट्रॅप झाले, 11 परदेशी आणि काहीतरी होतं, साऊथ दिल्लीमधली गोष्ट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे फायर हा सेपरेट सिलेबस पॉईंट आहे एमपीएससी, मी चेक करून बघा. आणि त्यावर क्वेश्चन येईल. क्वेश्चन काय बनेल की अर्बन डिझास्टर वाढत चाललेत मागच्या दशकामध्ये आणि जे सोल्युशन आहे ते कमी पडतात. अनालाइज द स्टेटमेंट, कमेंट ऑन द स्टेटमेंट. तुम्ही काल न्यूजपेपर वाचला तुम्हाला लक्षात आलं की 22 लोकांची डेथ झाले. विचार कराल की भाई का झाले. पहिला माझा प्रश्न असतो की त्या हॉटेलला परवानगी होती का, हॉटेल सायंटिफिकली अप्रूव्ह होतं का. दुसरा गोष्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्हली त्याला पॉवर कुणी दिल्या होत्या. मोठा पार्ट अर्बनायझेशनचा काहीतरी कन्सर्न होतोय का, आपल्याकडे प्लॅन अर्बनायझेशन आहे का. मग प्लॅन नाही आहे तर मग आता त्याला करायला काय पाहिजे, ते प्लॅन कसं करता येईल. रेट्रोफिटिंग करायची की नवे एरियाज बनवायचे. आणि हे जे सगळे शब्द मी म्हटलो ते सगळे क्वेश्चन्स सिलेबसमध्ये. तो हा जो अभ्यासाचा पार्ट आहे हा आपण विचारांमध्ये मिस केलाय. बरोबर. आणि आपण कुठे शिफ्ट झालोय, आपले शिफ्टिंग मला सांगतो आता. म्हणजे ह्या अभ्यासात लोकांनी अभ्यास काय केलाय. अर्बनायझेशनची डेफिनेशन लोकांना माहिती आहे, ते येणारे परीक्षेला एमपीसी मध्ये GS4 या 3 मध्ये होते अगोदर. नंतर ते डेट लक्षात किती झाला आकडा लक्षात ठेवतील की 22, 24, 25 ऑप्शन मध्ये ते येणार आहे. फॅक्च्युअल पार्ट असतील. पण हे का, कसं आणि कसं सोडवायचं हा जो पार्ट आहे तो सगळा पार्ट हा त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणून तुमचा जो सोर्स आहे ना, तुमचे सिलेबस पॉईंट, तुमचा न्यूजपेपर, ह्यावरती तुम्ही कंटेक्स्ट बनवा. आता पुढचा पार्ट आहे ते उत्तरं लिहायची कशी. मग आता हे झालं पण जनरल सिस्टीम. तुम्ही रिपोर्ट बनवायला स्टार्ट केले, तुमचा रिपोर्ट आता बनायला लागला. आता तो रिपोर्ट तुम्हाला त्या मिनिटांमध्ये बसवायचा. तुमची सगळी टेस्टिंग चालू होणार आहे की स्पीडमध्ये. कारण असं नाही तुम्हाला की 1 तास दिला आणि मग एक प्रश्न आहे. तिथे तुम्हाला आहे किती वेळ, 3 तास वेळ आहे. आता 250 मार्कांसाठी आहेत 180 मिनिटं. म्हणजे एका मार्कासाठी किती मिनिटं आहे आपल्याकडे, 0.72. म्हणजे 10 मार्कांसाठी 7.2 मिनिटं. आपण राऊंड फिगर करूयात, 7 मिनिटं 10 मार्काच्या प्रश्नासाठी आणि 13 मिनिटं आहेत ते 15 मार्काच्या प्रश्नासाठी. बरोबर. तुमच्या माइंडला तुम्हाला डेव्हलप करायचं आहे की मी 7 मिनिटात उत्तर तयार करेल का. आणि मग ते 7 मिनिटात उत्तर तयार करायचं आहे कारण का, हा पण त्यामध्ये पण एक रिझन आहे. कारण आपल्याकडे एसेचा एक पेपर असतो पहिला, त्या पूर्ण पेपरला 2 एसेला 3 तास आहेत. तेव्हा तुम्हाला एका टॉपिकसाठी त्यांनी तुम्हाला 90 मिनिटं दिली. तेव्हा तुमची मोठा टॉपिक विचार करायची क्षमता एकदा चेक झाली. आता तुम्ही प्रेशराईज सिच्युएशनमध्ये इम्पॉर्टंट टॉपिकवर कमी वेळात डिसिजन काय घेतात हे चेक करायचं. बरोबर. म्हणून मग तुम्हाला ते 7 मिनिटात आता विचार करायचा. तर ह्यामध्ये काय होतं की ह्याला मात्र तुम्हाला असं रॅन्डम लिहिता येत नाही. कारण 7 मिनिटात कॉजेस पण लिहायचे आहेत, सोल्युशन्स पण लिहायचे आहेत, वे फॉरवर्ड पण लिहायचं आहे. म्हणून मग काहीतरी अप्रोच असला पाहिजे. म्हणून मग आम्ही काय केलं आता की जे टॉपर लिहितात वगैरे, किंवा जेव्हा मी अभ्यास करायचो किंवा आम्ही ग्रुपमध्ये अभ्यास केला आणि सुदैवाने आम्ही सगळे सिलेक्ट झालो ग्रुपमधून. तर आम्ही एक अप्रोच बनवला की ह्या अप्रोचमध्ये आपण उत्तर लिहिलं तर काय करता येईल. तर आम्ही असं बनवलं की काही पार्ट असतात त्या आन्सरचे. ॲज अ एक्झामिनर तुम्ही आहात किंवा मी आहे, तर मी उत्तरामध्ये काय बघेल. इट इज नॉट युअर युनिव्हर्सिटी पेपर, इट इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पेपर. तर उत्तर कसं असलं पाहिजे, मग आम्ही त्याला डिव्हाइड केलं 5 पार्टमध्ये. एक पहिला पार्ट आहे तो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे की कुठला पण तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून दिलं, पण मी मध्ये पण म्हटलं की ओपन तर करायचा टॉपिक ना, यू शुड नो की कोण आहे आम्ही, अचानक काय येऊन बोलता येते ना. तसं त्या क्वेश्चनवाल्याला पण माहिती पाहिजे की हा का सांगतोय मला हे उत्तर, काहीतरी कंटेक्स्ट असेल ना. ते इंट्रोडक्शन आहे ते म्हणजे तो त्या विषयाचा कंटेक्स्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन असा आता बनतो की इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमन्स. हा क्वेश्चन आपण घेऊयात. जो आता मराठीत काय म्हणूया त्याला, पर्यावरणीय बदल आहे, त्याचा ग्रामीण महिलांवर काय परिणाम झाला. हा 10 मार्काचा प्रश्न बनला. तुम्हाला लक्षात आलं की हा कंटेक्स्ट का बनला. तुम्ही सांगाल की रिसेंट फाइंडिंग्स ऑफ युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन्स और एनी NGO शोज दॅट की लोकल वुमनचा जे डायरेक्टली हीट वेव्हला सफर आहे तो जास्त झालाय. क्लायमेट चेंजमुळे उत्पन्न कमी झाले, त्यामुळे न्यूट्रिशनचा इश्यू झालाय. क्लायमेट चेंजमुळे ॲग्रिकल्चर पॅटर्न चेंज झालाय, म्हणून त्यांचा न्यूट्रिशन सोर्स बंद झालाय. किंवा क्लायमेट चेंजमुळे शेती पडीक आहे म्हणून नवऱ्यांनी मायग्रेशन केलंय. सगळी शेती आणि घर आता बायका सांभाळतात गावामध्ये. कंटेक्स्ट बनला. इट्स युअर इंट्रोडक्शन दॅट शोज की देर इज अ वर्सनिंग कंडिशन ऑफ वुमन बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज. युअर इंट्रोडक्शन बनला. हे कुठून बनलं इंट्रोडक्शन, फ्रॉम युअर कंटेक्स्ट, न्यूजपेपर सोर्स ऑर एनी सोर्स. बरोबर. आता पुढचा पार्ट बनतो बॅकग्राऊंड. सेकंड पार्ट ऑफ द आन्सर रायटिंग. फर्स्ट काय होता इंट्रोडक्शन, सेकंड बॅकग्राऊंड. दॅट इज मीन्स तुम्ही ओपनिंग करता टॉपिकला. मग तुमचा पार्ट होता अभ्यासाचा पार्ट. तो तुम्ही एमपीएससीला आता अभ्यास केलाय ना, त्यावरती काय की आतापर्यंत असं कुठे डेटा आहे का. मग राईट डाऊन द डेटा बॉक्समध्ये
की मागच्या 20 वर्षामध्ये डेथ झाली, एवढ्या ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम झाले, मायग्रेशन झालं, आता आपल्या मराठवाड्यामध्ये वुमनची ती सर्जरी होते तेवढ्या केसेस झाल्या, हीट वेव्हमुळे एवढ्या लोकांची डेथ झाली, सडन फ्लडमध्ये अचानक पूर आला, क्लायमेट चेंजमुळे एवढ्या लोकांचा प्रॉब्लेम झाला, लँडस्लाईड झाली, अचानक हा प्रॉब्लेम झाला. इट्स युअर बॅकग्राऊंड क्रिएशन, यू नो द डेटा ना, हा तुमचा अभ्यासाचा पार्ट. बरोबर. नाऊ पुढचा पार्ट येतो बॉडी, की इम्पॅक्ट्स. नाऊ युअर ॲबिलिटी, जे उत्तराचा तुमच्या 25-30% पार्ट बनतं, की तुम्ही इम्पॅक्ट सांगा आता काय. इम्पॅक्ट म्हणजे काय, आपण इतक्या वेळ जे बोललो, नो युअर सोसायटी, तो त्यात मांडायचा तो त्याच्यामध्ये तिसरा part. आता इम्पॅक्ट काय झाले असतील सोसायटी वुमन्सवरती. पहिली गोष्ट काय इम्पॅक्ट आहे, फायनान्शियल इश्यूज सुरू झाले, कारण उत्पन्नच कमी झालंय तर त्यांना खर्चायला पैसा कुठे आहे, नाहीच आहे. सोशल इम्पॅक्ट आहे, काय मायग्रेशन आहे, बीड मधल्या वुमन्स आहेत ते कुठे वेस्टर्न महाराष्ट्रात येतील ऊस तोडा, कारण त्यांच्याकडे पाऊस कमी पडला, आहे ना इम्पॅक्ट. बरोबर. किंवा क्लायमेट चेंजमुळे, हीट वेव्हमुळे पाणी आणायला लांब जावं लागतंय, उष्माघाताने मृत्यू होत आहे. अजून क्लायमेट चेंजचा एरिया असा झालाय की लॉंग टर्म मायग्रेशन झाले, घरदार सोडून जावं लागतंय. स्पेसिफिकली मेल जो काउंटर पार्ट आहे तो मायग्रेट झाला. युपीएससी रिपोर्ट येतो, इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो की वुमन सेंट्रिक ॲग्रिकल्चर झालं, तिथेही प्रॉब्लेम आहे त्यांना ट्रॅक्टर चालवता येत नाहीये. मग नवा प्रॉब्लेम कसं हँडल करायचं माहीतच नाही, सावकारांचा नवा प्रश्न सुरू झाला. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे की मुली नकोच बाबा आम्हाला आता असं वाटायला लागलं, म्हणून मग चाइल्ड मोर्टॅलिटी रेट आहे आपल्या, आहे ना मराठवाड्यामध्ये मध्ये किती गाजले होते प्रकरण की आपण लोकांना चेक केलं वगैरे. मुलींना शिकवायचंच नको बाबा आता, काय उपयोग काय, कारण इकडे पण पैसा जातो, इकडे पैसा नाही. ओव्हरऑल ग्रोथ, नेशन्स ग्रोथ होती, हाफ इंजिनच नाही शिकत आहे. हे झाले इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज इतक्या मोठ्या लेवलला. आणि देन मग कमेंट म्हटलेत ते, दे आर एक्सपेक्टिंग सोल्युशन्स, युअर ॲडमिनिस्ट्रेटर राईट डाऊन द सोल्युशन इन 5-6 पॉईंट. हा बॉडी पार्ट 2. आपण एक स्ट्रक्चर बनवतोय सिम्पल क्वेश्चनचा ना, आणि सगळ्या क्वेश्चन लागू पडणार आहे. सोल्युशन म्हणजे काय, पहिला पार्ट आहे की अजून जिथून तुम्ही सुरू कराल ना, इथे तुमचं लागू पडतं तुमची माइंड ॲज अ तुमची कॅपॅसिटी. तुम्ही असं डायरेक्ट नाही म्हणणार नाही सर एक काम करू आपण डायरेक्टली सगळ्या महिलांना 1-1 लाख रुपये देऊन टाका, हे सोल्युशन नाही ना, इट इज नॉट सोल्युशन. मग तुम्ही काय कराल, लॉंग टर्म सोल्युशनसाठी प्रयत्न करायला लागाल. सुरू कराल की पहिला प्रॉब्लेम काय, की त्यांच्यावर आधी अन्याय होतोय त्यासाठी मी प्रयत्न करेन. एसएचजी, एंटरप्रेन्योरशिप, ॲग्रिकल्चर पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम, मायग्रेशनसाठी सोल्युशन, त्यांना आधी मी ते राईट्स देईल. पुढे एज्युकेशनसाठी हेल्प करेल, एज्युकेशन अँड हेल्थसाठी ते माझ्या हातात आहे, ॲज आय एम डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर ऑर ऑफिसर देअर, त्यांना हेल्थसाठी सपोर्ट करेल. देन इकॉनॉमिकसाठी प्रयत्न करेल, विल डेव्हलप एसएचजी. देर आर मल्टिपल स्कीम्स आहेत ना आपल्याकडे, आता किती स्कीम्स आल्यात, आपण अभ्यास केला एमपीएससाठी सगळे, लिहा त्यांची स्कीम. मनरेगा असेल, अजून ते आजीविका मिशन असेल, त्या स्त्रियांसाठी आपण एसएचजी तयार करून त्यांना दुसरे कामं देऊयात, कुठे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, त्या एरियानुसार. मी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मी माझ्या एरियामध्ये शेळी पालनासाठी सपोर्ट करेल, कारण मी तिथे ऊस लावायला परमिशन नाही देत कधीच, मला माहिती माझ्या एरियात पाऊस किती पडतो, पण शेळी पालन करू शकतात. मी दुधासाठी व्यवसाय सांगेल, पण ते तिथेच दूध प्रोसेस झालं पाहिजे, मी त्यांचा ब्रँड बनवेल, तर मी मॉलमध्ये विकायला परमिशन करेल. तुमच्या हातात आहे ते गोष्ट. आणि देन मग पॉलिटिकल रिझन्स, देन पॉलिसी मेकिंग, हा पुढचा पार्ट, की मी क्लायमेट चेंजसाठी लार्जर पॉलिसी, की मी झाडे लावा, इंडियाज रोल इन UNEP लार्जर स्केलवरती, हा बॉडी पार्ट. आणि पुढे कन्क्लुजन. ह्याच्याकडे आपण काही केस स्टडी मांडतो, केस स्टडी आहेत का कुठे काही चांगलं, तर आहेत ना. हिवरे बाजारनं वॉटर टेबल वाढवलं त्यांचा, इट इज अ बेस्ट केस स्टडी. अजून काही ठिकाणी महिलांनी कोकणामध्ये वगैरे एसएचजी सुरू केले, त्यांचं जे केंद्र आहे त्यात ते आंब्याचे प्रोडक्ट असतील, आपल्याकडे 1 स्टेशन 1 प्रोडक्टमध्ये खेळणी बनवतात वगैरे, एम्प्लॉयमेंट भेटली, दुधाचे प्रोडक्ट बनवतात आपल्याकडे, अमूल काय इज द बेस्ट एक्झाम्पल, इज अ केस स्टडी. तवाला पार्ट आहे. देन कन्क्लुजन, की उन्नत भारतामध्ये आपल्याला असं हवंय, तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांनी मिळून काम केलं तर इम्पॅक्ट पण कमी होईल, नॉट ओनली वुमन्स, ऑन एंटायर इंडिया और एंटायर ग्लोब. सो बेसिक स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम. बरोबर. आणि हे बेसिक स्ट्रक्चर जर सगळ्यांना माहिती असेल तर निश्चित याच्यातून ही जी भीती होती, ऍक्च्युली आजपर्यंत ह्या गोष्टी अशा पद्धतीने कुणी प्रेझेंट केल्याच नव्हत्या, आणि त्या आज आपलं वास्तव कट्ट्यावरती प्रेझेंट झाल्यात. ही खरं मोठी गोष्ट आहे, कारण याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांची दिशा मिळणार आहे आणि एक त्यांचा जो काही रस्ता आहे तो सुकर होणार आहे. खरं तर ह्याच गोष्टींसाठी तुम्हाला बोलवलं होतं, आणि निश्चितच आजचा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर विद्यार्थी, जे तुम्ही फोबिया हा शब्द वापरला, जो काही फोबिया त्यांच्या मनामध्ये बसलाय तो फोबिया आता निघून गेल्याशिवाय राहणार नाही.